तर चला या मंडळी नाश्ता करायला. नाश्ता करून काय मग नको डबे नको मग कामवाली बाई लावू काय डब्यासाठी पण आता बघा की देते का करून ती एवढ्या सकाळी. करून देते तेवढंच राहिले बाबा. तर चला नाश्ता करूया. तर हे मंडळी कसा हिस्सा भरायचा. गाडी म्हणाले मी बाईसाहेबासारखं वागून बघते आमच्या मेम साहेबासारखं. साहेबांना किती त्रास होते ते बघूया म्हणली. म्हणून आता गाडी बंद पडलेली आहे. आता बघू काय न्याय निवाडा होतोय त्याचा. आवरा आवरा मला जायचंय ड्युटीला. डब्बा करा डब्बा. नवऱ्याला डब्बा असा मस्त पैकी जेवण गरम गरम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो बघा आज श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करत आहे. छान वाटते स्वामींची सेवा करायला. खरंच खूप छान वाटते. तर आपल्या सगळ्यांना पण स्वामींनी आपल्या स्वामींचं स्वामींच्या आशीर्वादाने कल्याण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर कसं वाटलं आमचा देवारा नक्की कमेंट करून सांगा. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असलाल पॅनलचं, पण रात्री अंधार झाल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ दिसला नसेल. तर आज दिवसात मी तुम्हाला पॅनलचं दाखवत आहे. तर याप्रमाणे असं ते सोलर पॅनल बसवलेले आहेत आणि हे पाहू शकता. आणि हे जे कडचे रॉड आहेत ह्यांना पण कलर केलेला आहे, सिल्वर कलर देण्यात आलेला आहे. आणि इथं वॉकवे केलेले आहेत 2 ठिकाणी. इथं एक आहे आणि पुढच्या बाजूला एक आहे ह्या साईडला. कारण की हे वॉकवेचा फायदा हे होतो की आपल्याला काहीतरी एक आठवड्यातनं 15 दिवसातनं हे सोलर पॅनल धुवावे लागतात धूळ बसू नये म्हणून. तर अशा तऱ्हेने हे टोटल 6 प्लेटा बसवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे 3 किलोवॅटच्या घरासाठी घरात. तर अशा तऱ्हेने सोलर पॅनल खूप छान दिसतंय. बघू आता याचा फायदा कधी होते. अजून चालू झालेला नाही. जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला कळेलच. तसेच हे पत्र्यातले रॉड सगळे गंजले होते, तर ते पण मामांकडनं आता कलर करून घेत आहे मी. तर मामा इथं कलर करत आहे बाकीचे. या सीडीला परत आमच्या या गरम पाण्याच्या सोलरला पण पाहू शकता इथे सगळं गंजत चाललेले आहेत. हे बार तर हे पण कलर करून घ्यायचे आहेत. तर अशा तऱ्हेने एकंदरीत हे सगळं सिल्वर कलर करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे ह्याची लाईफ वाढते. आणि हे एक तुम्हाला सांगितलं होतं वॉकवे. या साईडला एक वॉकवे आहे बघा, आणि त्या साईडला एक आहे. आज सकाळच्या नाश्त्यामध्ये बघा शाई, चहा आणि टोस्ट असा नाश्ता खात आहे आता मी. कारण की ह्या मॅडमने डब्बा बनवायला एवढा वेळ केलाय की नाश्ता आज मला टोस्ट आणि चहाच खायला लागत आहे.
यावर तुमचे 2 शब्द सांगता का काहीतरी? हं? काय नाही, कालचे परोठे जिरले नसतील म्हणून केला नाही. असं आहे का? कालचे परोठे सकाळी सकाळी जिरले मस्त पाहिजे. होय का? मग तर चला या मंडळी नाश्ता करायला. नाश्ता करून डबे असतात. काय मग नको डबे नको मग कामवाली बाई लवकर डब्यासाठी पण आता बघा की देते का करून ती एवढ्या सकाळी. करून देते तेवढंच राहिले बाबा. तर चला नाश्ता करूया. सब 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 बायकोला मी रोज ओरडतोय मला वेळ होतोय तरी बघा अजून इथं निवांत चाललंय. या बर्फ्या खायला बघा. हे बर्फ्या केल्यात बायकोने घरात रक्तवाढीसाठी. बर्फ खायला नाही, डब्याला द्यावं लागलं. डब्याला कशाला पाहिजे मला बर्फ्या? तुमचं पण रक्त वाढून द्या. नको माझं आता काय आता सांगू. रोज वरडून तर अंगातलं रक्त पिऊन घेतल्यास म्हणूनच तुमचं पण वाढायला पाहिजे ना. खरं मला एक कळ ना ग विषय हो. वरडून तू माझ्या अंगातलं रक्त पित्यास तर माझ्या अंगातलं रक्त कमी व्हायचं तर तुझ्याच अंगातलं रक्त कमी व्हायला असं का? ते समजतंय की याच्यावरूनच समजतंय. हे साप चुकीचं आहे. बायको आता ज्यांचे लग्न झाले त्यांना तर माहितीच असेल बाबा कोण कोणाचं रक्त पितंय. त्यामुळे मला काय सांगायची गरज नाही. आणि खरंच असं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की असं होतंय तुमच्या घरात पण. तर चला एकंदरीत नको मला नको बर्फी नको आता नको. परत म्हणायला नको बायकोने रक्त पिले खरं बनवून पण दिले नाही. छान झाल्यात बर्फ्या छान झाल्यात त्या. पण आता मला वेळ झालाय मला ड्युटीला जायचंय. चला टाइमपास करताय नुसतं. बघितलं का चोराच्या उलट्या बोंबा अशा असतात आमच्या घरात. बॅग कुठे ठेवली? बॅग आणलीच नाही. कसं मग ते रेनकोटची पिशवी आहे त्यात दे ना. आणि लवकर सॉक्स आणि रुमाल दे मला लवकर. दादा बायका काय करतात सांग जरा एकदा परत मला. बायका काय करतात? नवऱ्याला कामाला जाऊन ढकलून देतात. आणि माझी बायको पण तेच करायला ना. अरे ही बघा बायकांच्या नावाची बिल फाडायची बंद करा. संध्याकाळी जेवायला मिळायचं नाही. हॉटेल तुम्हाला परवडायचं नाही बाबा. मी तुझ्या मताशी 100% सहमत आहे. मला म्हातारपणी बायकोशिवाय दुसरं कोण नाही. कोण नाही आहे. मला ढकललं काय? तरी नंतर ना बाबा तुझ्याशिवाय कोण नाही आहे. बरोबर जाणार येतील करून. काय झाले 1 तारखेनंतर आता पेपरचं हे बंद करावं लागले. पेपर द्यायला लागले दुसऱ्याला. मग आम्हाला कोण देणार पेपर? देणार पेपर काय अडचण नाही. देणार ना. सगळे बरं. जरा पोटाचं हरण्याचं ऑपरेशन करायचं आहे. होय काय काय झाले? हरण्या बिंबीच्या इथं येणार हे बाहेर येते असं.